हॅलो नर्सिंग एस्पिरंट, वेलकम टू नर्सिंग करिअर पॉइंट. तर नर्सिंग एस्पिरंट नवनवीन टॉपिक आणि लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर नर्सिंग एस्पिरंट, तुम्हाला आर्टेरियोस्क्लेरोसिस टर्म माहीतच असेल. आज आपण त्याबद्दल डिटेलमध्ये पाहणार आहोत. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, त्याचे रिस्क फॅक्टर काय आहेत आणि त्यावर मॅनेजमेंट काय आहे ते आपण डिटेलमध्ये पाहूया. चला, तर पहिलं बघूया डेफिनेशन. Arteriosclerosis. Arteriosclerosis is the thickening, hardening, and the loss of elasticity of a arterial wall, resulting in the reduced ability of arteries to expand and contract normally. Arteriosclerosis म्हणजे काय, तर जे आर्टरीची वॉल असते तिचं थिकनिंग होतं, हार्डनिंग होतं, म्हणजे ती हार्ड होते. लॉस ऑफ इलॅस्टिसिटी, मेनली इलॅस्टिसिटी लॉस होते. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं, तर त्याची एक्सपांड होण्याची कॅपॅसिटी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्सेशनची कॅपॅसिटी कमी होते. हार्डनिंग झाल्यामुळे ब्लड फ्लो प्रॉपर होत नाही. नेक्स्ट पाहूया आर्टरीचं स्ट्रक्चर. तर इथे बघा ॲनाटॉमी ऑफ आर्टरी. तर इथे 3 लेअर असतात. इथे आर्टरीचे 3 लेअर आहेत. इनरमोस्ट लेअर ट्युनिका इंटिमा, मिडल लेअर ट्युनिका मीडिया आणि आउटर लेअर ट्युनिका ॲडव्हेंटिशिया. इनरमोस्ट लेअर ट्युनिका इंटिमा. ट्युनिका इंटिमा हा लेअर स्क्वॅमस इपिथेलियल सेलपासनं, म्हणजे एंडोथेलियम त्याला आपण म्हणतो, स्कॅमस इपिथेलियल सेलपासनं बनलेला असतो. तर हे काय करतात, तर स्मूथ सरफेस प्रोव्हाइड करतं. ब्लड फ्लो आपला असतो, ब्लड फ्लोसाठी स्मूथ सरफेस प्रोव्हाइड करतं. त्याच्या मिडल लेअर आहे ट्युनिका मीडिया. ट्युनिका मीडियामध्ये काय असतं, तर इलॅस्टिक कोलॅजन असतात. ते इलॅस्टिसिटी प्रोव्हाइड करण्यासाठी आर्टरीला हेल्प करतात. तर आउटर मोस्ट लेअर आहे आपला ट्युनिका ॲडव्हेंटिशिया. याच्यात काय असतं, तर कनेक्टिव्ह टिश्यूज असतात. ते काय करतात, तर हार्डनिंग, आउटसाईड हार्डनिंग प्रोव्हाइड करतात आर्टरीसाठी. ठीक आहे, एक स्ट्रक्चर फॉर्म होण्यासाठी. तर हे झाले आर्टरीचे लेअर. ठीक आहे, आपल्याला कुठला लेअर बघायचा आहे, तर ट्युनिका इंटिमा. ठीक आहे, ट्युनिका इंटिमा स्मूथ स्क्वॅमस एपिथेलियल सेलपासून बनलेला असतो, स्मूथ असतो. तर आपण बघूया कॉजेस ऑफ आर्टेरियोस्क्लेरोसिस. ठीक आहे, कॉजेसमध्ये पहिला कॉज कुठला आहे, एजिंग. एजिंगमुळे काय होतं, जसं एज वाढत जातं तसंच इलॅस्टिक फायबर लॉस होत जातात. हार्डनिंग ऑफ द आर्टरीज होते, कॅल्शियम डिपॉझिशन होतं आणि लुमेन देखील कमी असा रेड्यूस होत जातं. लुमेनची साईज देखील कमी होते. मग एजिंगमुळे देखील आर्टेरियोस्क्लेरोसिस होऊ शकतं. सेकंड आहे हायपरटेन्शन. हायपरटेन्शनमध्ये काय होतं, तर हाय ब्लड फ्लो असतो हायपरटेन्शनमध्ये. त्याच्यामुळे इनरमोस्ट लेअर असतो आपला, तो डॅमेज होतो. मग तिथे डॅमेज झाल्यामुळे इलॅस्टिक फायबर्स डॅमेज होतात. मग तिथे कॅल्शियम डिपॉझिशन होतं आणि त्याच्यामुळे ते आर्टेरियोस्क्लेरोसिससाठी होऊ शकतं. ते आर्टेरियोस्क्लेरोसिस फॉर्म होऊ शकतं, हार्डनिंग होतं. ठीक आहे, तर हा असा कॉज आहे. तर थर्ड आहे हाय कोलेस्टेरॉल लेवल. कोलेस्ट्रॉल लेवलमध्ये काय होतं, तर आपल्या बॉडीत 2 असतात, SGL आणि LDL, 2 कोलेस्ट्रॉल असतात. लो डेन्सिटी लायपोप्रोटीन आणि हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन. तर हाय डेन्सिटी असतं ते हार्ट हेल्दी असतं आणि लो डेन्सिटी असतं ते आपल्या शरीरासाठी घातक असतं, हार्टसाठी घातक असतं. ते LDL काय होतं, तर आर्टरीमध्ये फ्लो होऊन ते डिपॉझिट व्हायला सुरुवात होतं आर्टरीमध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं, तर प्लाक फॉर्मेशन होतं. मग त्या ठिकाणी नॅरोईंग ऑफ दी आर्टरीज होतं. मग ते आर्टेरियोस्क्लेरोसिस होण्याचे त्याच्यामुळे चान्सेस वाढतात. ठीक आहे, नेक्स्ट आहे डायबेटिक मलायटिस. डायबेटिक मलायटिसमध्ये काय होतं, तर पर्सिस्टंट हायपरग्लायसेमिया, म्हणजे शुगर आपली हाय असेल पर्सिस्टंटली, तर ते काय करतं, एंडोथेलियमला डॅमेज करतं. मग तिथे LDL डिपॉझिशन होतं. LDL डिपॉझिशन झाल्यामुळे काय होतं, प्लाक फॉर्मेशन होतो आणि हा देखील मग तो कॉज होऊन जातो. ठीक आहे, नेक्स्ट आहे स्मोकिंग. स्मोकिंगमध्ये काय असतं, निकोटीन किंवा जे स्मोकिंग कंटेंट जे फॅक्टर असतात टॅबॅकोमध्ये, तर ते हार्ट हेल्दी नसतात. ते आपल्या आर्टरीचे लायनिंग्स डॅमेज करतात. त्याच्यामुळे कोलॅजन फायबर्स तिथे फॉर्म होतात, इलॅस्टिसिटी कमी होते आणि हार्डनिंग देखील होते. ठीक आहे. ओबेसिटीमध्ये काय असतं, सेडेंटरी लाईफस्टाईल, आपलं फॅट डिपॉझिशन होतं. फ्लॅट डिपॉझिशनसोबत LDL वाढतं. LDL वाढल्यामुळे आर्टरीवर ते प्लाक फॉर्मेशन होण्याचे चान्सेस असतात, डॅमेज करतं. मग ते सगळं आहे. तसंच हायपरटेन्शन, डायबेटिक होतं ओबेसिटीमुळे. ठीक आहे, मग हा देखील एक कॉज आहे. नंतर फिजिकल इनॲक्टिव्हिटीमध्ये पण सेम होतं. आपण इनॲक्टिव्ह असतो, सेडेंटरी लाईफस्टाईल, फॅट डिपॉझिशन. ठीक आहे, ते सगळं. अनहेल्दी डाईटमध्ये पण आपण डाईट प्रॉपर नसतो, हार्ट हेल्दी डाईट नसतो, तर साल्ट इंटेक असतं किंवा ऑइल इंटेक जास्त असतं. तर त्याच्यामुळे
आपले हार्ट डिसीज होऊ शकतात. क्रोनिक इन्फ्लामेशन काय असतं, तर क्रोनिक इन्फ्लामेशनमध्ये इनरमोस्ट लेअर आपला एंडोथेलियम डॅमेज होतं, त्याच्यामुळे इलॅस्टिक फायबर लॉस होतात. मग तिथे कॅल्शियम डिपॉझिशन आणि फॅट डिपॉझिशन LDL डिपॉझिशन होऊन मग तिथे हार्डनिंग आणि प्लाक फॉर्मेशन होतो. 10 नंबर बघा जेनेटिक आणि फॅमिली हिस्ट्री. तर तुम्हाला हार्ट डिसीजची फॅमिली हिस्ट्री असेल तर देखील हे कॉज आर्टरिओस्क्लेरोसिस होऊ शकतो. तर हे आपण पाहिले कॉजेस ऑफ आर्टरिओस्क्लेरोसिस. ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. तर मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये बघा वन बाय वन आपण बघूया. फर्स्ट इथे बघा नॉर्मल आर्टरी दिली आहे. नॉर्मल आर्टरीचे लेअर ट्युनिका ॲडव्हेंटिशिया, ट्युनिका मेडिया आणि ट्युनिका इंटिमा. नॉर्मल आर्टरी इज इलॅस्टिक अँड हॅज अ थिन वॉल विथ वाईड लुमेन. नॉर्मल आर्टरी काय असते, इलॅस्टिक नेचरमध्ये असते, थिन वॉल असते आणि त्याचं लुमेन असतं ते वाईड असतं. ठीक आहे. सेकंडमध्ये काय होतं, तर इनिशियल चेंजेस काय होतात त्याच्यात, तर डॅमेज ऑफ एंडोथेलियम. म्हणजे जे आपण कॉज बघितलं, डायबेटिक म्हणा, हायपरटेन्शन म्हणा, ओबेसिटी म्हणा किंवा इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स म्हणा, याच्यामुळे काय होतं, डॅमेज ऑफ इपिथेलियम जो इनरमोस्ट लेअर असतो तो डॅमेज होतो. त्याच्यामुळे लॉस ऑफ इलॅस्टिक फायबर्स, तिथे इलॅस्टिक फायबर्स तिथले लॉस होतात. मग स्मूथ मसल सेलमध्ये चेंजेस होतो. स्मूथ मसल एंडोथेलियम जर आपला डॅमेज झाला मग त्याच्यावर फेस करणारा लेअर कुठला, तर मेडिया. मग तिथे इलॅस्टिक फायबर्स असतात ते लॉस होतात. लॉस झाल्यामुळे काय होतं, ते स्मूथ मसलमध्ये चेंजेस होतात. ठीक आहे. मग हे इनिशियल चेंजेस होतात. इथे खाली दिले बघा, ड्यू टू द रिस्क फॅक्टर एजिंग, हायपरटेन्शन, डायबिटीज, एंडोथेलियल गेट्स डॅमेज अँड इलॅस्टिक फायबर्स डिजनरेटेड. सेम आपण पाहिलं. कोलॅजन आणि थर्ड बघा, कोलॅजन आणि कॅल्शियम डिपॉझिशन. कोलॅजन फायबर इन्क्रीज अँड कॅल्शियम ग्लेड डिपॉझिट इन दी आर्टेरियल वॉल. तर डॅमेज झाल्यामुळे काय होतं, कोलॅजन फायबर तिथे इन्क्रीज होतात आणि कॅल्शियम ग्लेड डिपॉझिट म्हणजे ब्लडमध्ये जे कॅल्शियम असते ते डिपॉझिट व्हायला सुरुवात होतं. त्याच्यामुळे नेक्स्ट बघा वॉल थिकन होते. फोर्थ बघा, कॅल्शियम डिपॉझिशन आणि कोलॅजन फायबर इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं, तर इनरमोस्ट लेअर आपली वॉल असते ती थिक होते. आर्टेरियल वॉल बिकम थिक ड्यू टू दी कोलॅजन आणि कॅल्शियम डिपॉझिशन. स्मूथ मसल हायपरट्रॉपी, स्मूथ मसलची हायपरट्रॉपी होते आणि जे लुमन असतं ते त्याची साईज कमी होते. आणि कोलॅजन फायबर असतात ते काय असतात, तर ते हार्ड असतात, म्हणजे एक स्ट्रक्चर प्रोव्हाइड करतात. इलॅस्टिक फायबरची फंक्शन काय असतं, ते इलॅस्टिसिटी प्रोव्हाइड करतं. म्हणजे बीटिंग ऑफ आर्टरीज वगैरे असतात किंवा जेव्हा ब्लड फ्लो होतो तेव्हा बीटिंगचं काम करतात ना, इलॅस्टिसिटीचं काम करतात. तर ते इलॅस्टिक फायबर असतात, ते लॉस झाल्यामुळे ते कोलॅजन फायबर फॉर्म होतात, ते हार्डनिंग प्रोव्हाइड करतात. मग त्याची इलॅस्टिसिटी आपल्या आर्टरीची कमी होते. आणि तसंच लुमेन देखील थिकनेसमुळे, वॉल थिकनेसमुळे लुमेनची पण साईज कमी होते. नंतर फिफ्थ वन आहे नेक्स्ट बघा, लॉस ऑफ इलॅस्टिसिटी. लॉस ऑफ आर्टरी लॉस इलॅस्टिसिटी अँड कॅनॉट एक्सपांड ड्युरिंग ईच हार्टबीट. म्हणजे इलॅस्टिसिटी लॉस झाल्यामुळे ईच हार्टबीटला ते असं एक्सपांड करत नाही. ठीक आहे. स्टीफ आणि रिजिड होते आर्टरी. आणि लास्ट वन बघा नेक्स्ट काय होतं, तर नॅरो लुमेन अँड रेड्यूस ब्लड फ्लो. लुमेन बिकम नॅरो, रेजिस्टन्स इन्क्रीज ब्लड फ्लो, रेड्यूस अँड मे लीड टू दी हायपरटेन्शन अँड पुअर टिश्यू परफ्युजन. आता इलॅस्टिसिटी कमी झाली, नॅरोईंग ऑफ द लुमेन झालं तर काय होणार, तर ब्लड फ्लो ज्या व्हॉल्यूमने फ्लो व्हायला पाहिजे ते होत नाही, तो व्हॉल्यूम डिक्रीज होतो. त्याच्यामुळे हायपरटेन्शन वगैरे होऊ शकतं, हार्टवर लोड येतो. ठीक आहे. इलॅस्टिसिटी कमी जाते आणि लुमेनची साईज कमी झाल्यामुळे. तर हे आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ दी आर्टरिओस्क्लेरोसिस. ठीक आहे. परत एकदा आपण वरच्यावर बघूया. नॉर्मल आर्टरी असते त्याच्यात काय इनिशियल चेंजेस होतात, एंडोथेलियम डॅमेज होतं. त्याच्यानंतर काय होतं, तर कोलॅजन आणि कॅल्शियम डिपॉझिशन. एंडोथेलियम डॅमेज झाल्यामुळे कोलॅजन आणि कॅल्शियम डिपॉझिशन होतं. त्याच्यामुळे वॉल थिकनिंग होते. वॉल थिकनिंग झाल्यामुळे इलॅस्टिसिटी त्याची लॉस होते आणि नंतर नॅरो लुमेन होते आणि रेड्यूस ब्लड फ्लो. त्याच्यामुळे साईज कमी होते आणि ब्लड फ्लो रेड्यूस होतो. हे झालं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. नेक्स्ट बघूया मॅनेजमेंट ऑफ आर्टरिओस्क्लेरोसिस. ते इथे मॅनेजमेंट बघूया. पहिलंच बघा कंट्रोल रिस्क फॅक्टर. म्हणजे कंट्रोल आपण जे करू शकतो ते रिस्क फॅक्टर कोणते आहेत त्याच्यात वन बाय वन बघूया. पहिलं आहे कंट्रोल ब्लड प्रेशर. आपण ब्लड प्रेशर कंट्रोल करू शकतो. ठीक आहे. ब्लड प्रेशर जर कंट्रोल केला तर आर्टरिओस्क्लेरोसिसचे चान्सेस आपले
कमी होऊ शकतात. ठीक आहे. कंट्रोल डायबिटीस एक कॉज आहे, ते कंट्रोल केल्यावर अथेरोस्क्लेरोसिसचे हार्ट डिसीजचे चान्सेस कमी होतात. रेड्यूस कोलेस्टेरॉल. आपल्या शरीरात LDL आणि SGL हे 2 लायपोप्रोटीन असतात, तुम्हाला माहितीच असेल. हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन आणि लो डेन्सिटी लायपोप्रोटीन. लो डेन्सिटी लायपोप्रोटीन असतं ते आपल्या शरीराला घातक असतं, आपल्या हार्ट हेल्दी नसतं. आणि हाय डेन्सिटी असतं ते हार्ट हेल्दी असतं, म्हणजे आपल्या हार्टसाठी गुड असतं, आपल्या शरीरासाठी हेल्दी असतं. हाय डेन्सिटी लायपोप्रोटीनची लेवल 70 अबोव पाहिजे, म्हणजे ते हार्ट हेल्दी आहे. कमी असली तर ते रिस्क होऊ शकते, लो झाली, आपण लो लायपोप्रोटीन म्हणतो त्याला, लो SGL. आणि LDLची लेवल तुमची बॉर्डरलाईन आहे 130 to 159, नॉर्मल आहे 100पेक्षा खाली पाहिजे ते LDL. जर LDLची लेवल वाढली तर आपल्या हार्ट डिसीजचे चान्सेस असतात, तर आपल्याला कोलेस्ट्रॉल LDLची लेवल कमी करायची आहे. नंतर आहे स्टॉप स्मोकिंग कमी करायचं आहे. स्मोकिंगमध्ये निकोटीन असतं, मग ते आर्टरीजवर काम करते, स्टिफनेस होते आणि ते सगळं हार्डनिंग झाल्यामुळे अथेरोस्क्लेरोसिस हार्ट डिसीजचे चान्सेस असतात. मेंटेन हेल्दी वेट. BMI आपला बॉडी मास इंडेक्सनुसार आपला BMI मेंटेन करणं देखील गरजेचं आहे. तर रेग्युलर एक्सरसाइज गरजेचं आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट. स्ट्रेसमुळे पण आपले लाँग टर्म डिसीज होऊ शकतात, हायपरटेन्शन, ओबेसिटी या गोष्टी. ओव्हर इटिंग. स्ट्रेसमुळे आपण ओव्हर इटिंग म्हणतो, ओव्हर इटिंग असतं. ठीक आहे. मग त्याच्यात आपली ओबेसिटी होते, हेल्दी लाईफस्टाईल आपण मेंटेन नाही करू शकत, मग हे सगळे गोष्टी होऊ शकतात. नंतर सेकंड बघा मेडिकेशनमध्ये काय, तर अँटी हायपरटेन्सिव्ह, AC इनहिबिटरमध्ये कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स वगैरे अँटी हायपरटेन्सिव्ह आपण घेतो. तर स्टॅटिनमध्ये लो LDL कोलेस्टेरॉल. ठीक आहे. स्टॅटिन्स आपण यूज करतो, ॲटरवास्टॅटिन वगैरे. ठीक आहे. अँटीप्लेटलेट एजंटमध्ये ॲस्पिरिन म्हणा, क्लोपिड्रोग्रेल असेल, क्लोपिटॅब, ॲस्पिरिन हे आपण टॅबलेट्स घेतो मेडिकेशन. ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी आपले ड्रग्ज असतात, मेटफॉर्मिन, ग्लिमिपॅरिडॅल. ठीक आहे. वॅसोडायलेटर्स इफ रिक्वायर्ड, गरज पडली तर वॅसोडायलेटर्स देखील आपण घेतो. नंतर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन देखील गरजेचं आहे. तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये काय करू शकता, हेल्दी डाएट, म्हणजे हार्टला हेल्दी डाएट म्हणजे लो फॅट, लो सॉल्ट डाएट आपण घेऊ शकतो. रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज म्हणा, 30 to 45 मिनिट्स पर डे आपण एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. योगा म्हणा, तुमचं वॉकिंग म्हणा. ठीक आहे. हार्ट रिलेटेड एक्सरसाइज म्हणा, हे करणं गरजेचं आहे. मेंटेन आयडियल बॉडी वेट, म्हणजे BMIनुसार आपलं आयडियल बॉडी वेट जेवढं पाहिजे तेवढं मेंटेन करणं गरजेचं आहे. अवॉइड टोबॅको अँड अल्कोहोल अवॉइड करणं गरजेचं आहे. मॅनेज स्ट्रेस अँड गेट ॲडिक्वेट स्लीप. स्ट्रेस मॅनेज करणं आणि 7 to 8 hours ॲडिक्वेट स्लीप घेणं देखील झोप घेणं देखील गरजेचं आहे. नंतर बघूया प्रोसिजर्स. तर फर्स्ट आहे एन्जिओप्लास्टी. एन्जिओप्लास्टीमध्ये काय, अ बल्यून टिप कॅथेटर इज यूज टू ओपन दी नॅरोड आर्टरी. इथे एन्जिओप्लास्टीमध्ये बघा, बलून टिप कॅथेटर म्हणजे असं कॅथेटर इन्सर्ट करतात आर्टरीमध्ये, रॅडियल किंवा फेमोरलमधून. ठीक आहे. लोकल देऊन इन्सर्ट करताना जिथे आर्टरीस्क्लेरोसिस असते किंवा आर्टरी हार्डनिंग वगैरे झालेली असते, तिथे मग थोडं नॅरो लुमन ते मोठं करण्याचं काम करतात, प्लाक फॉर्मेशन वगैरे असेल तर तिथे. ठीक आहे. हे झालं एन्जिओप्लास्टी. एन्जिओप्लास्टीमध्ये अजून एक असतं स्टेंट रिप्लेसमेंट, म्हणजे स्टेंट देखील प्लेस करतात. इथे बघा स्टेंट प्लेसमेंट आहे. स्टेंट इज प्लेस टू कीप दी आर्टरी ओपन अँड इम्प्रूव्ह ब्लड फ्लो. म्हणजे ते कॅल्शियम डिपॉझिशन म्हणा, प्लाक फॉर्मेशन असतं, फॅट डिपॉझिशन असतं, तिथे मग ते स्टेंट टाकतात. असं जाळीसारखं असतं ते बघा, ही जाळी अशी असते, ती इन्सर्ट करतात आणि ते प्लेस करतात. मटेरियल असतं ते एकदम आपल्या बॉडीला सुटेबल असतं. ठीक आहे. सुटेबल असल्यामुळे तिथे कुठलाही क्लॉट वगैरे असं फॉर्म होत नाही, बॉडी रिजेक्ट करत नाही त्या गोष्टी. ठीक आहे. थर्ड बघा, आपण बायपास सर्जरी देखील करू शकतो. जर काहीच ऑप्शन नसेल तर बायपास सर्जरी देखील केली जाते. बायपास सर्जरीमध्ये काय होतं, तर ग्राफ्ट इज यूज टू बायपास दी ब्लॉक्ड आर्टरीज अँड रिस्टोर ब्लड फ्लो. म्हणजे जिथे ब्लॉक्ड आर्टरीज असते, ब्लड फ्लो नसतं प्रॉपर, तर मग तिथे बायपास सर्जरी देखील केली जाते. म्हणजे या सर्जरीज आहेत. ठीक आहे.
की पॉईंट्समध्ये दिले आहेत. आर्थरोस्क्लेरोसिस इज नॉट रिव्हर्सिबल बट दी प्रोग्रेशन कॅन बी स्लो. आर्थरोस्क्लेरोसिस हा रिव्हर्सिबल नाही आहे, म्हणजे त्याला आपण नॉर्मल करू शकत नाही, पण त्याचं प्रोग्रेशन स्लो करू शकतो. नंतर अर्ली कंट्रोल ऑफ रिस्क फॅक्टर अँड लाईफस्टाईल चेंज आर इसेन्शियल. अर्ली कंट्रोल म्हणजे लवकर त्याच्यावर कंट्रोल मिळवणं गरजेचं आहे, रिस्क फॅक्टर कमी करणं गरजेचं आहे आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं देखील इसेन्शियल आहे. तर हे होतं आर्थरोस्क्लेरोसिसचं. तर ही झाली मॅनेजमेंट आर्थरोस्क्लेरोसिसची. याच्यात आपण कंट्रोल ऑफ रिस्क फॅक्टर, मेडिकेशन, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन अँड प्रोसिजर पण पाहिल्या. तर तुम्हाला समजलंच असेल की आर्थरोस्क्लेरोसिस म्हणजे काय, तर आर्थरोस्क्लेरोसिसचे कॉजेस काय आहेत, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे आणि त्याची मॅनेजमेंट देखील आपण पाहिली. नेक्स्ट व्हिडिओ आपण अथेरोस्क्लेरोसिसवर घेऊन येणार आहोत. दोन्ही टर्म तुम्हाला सेमच वाटेल, आर्थरोस्क्लेरोसिस आणि अथेरोस्क्लेरोसिस, पण त्याच्यात थोडं डिफरंट आहे. तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.